डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी त्यांच्या अतिशय गंभीर प्रकरण आहे। मी काल एका टीव्हीला भाषण म्हणजे दाखवत देताना सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड यांनी चिठ्ठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आणि ह्या सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत मग राखेची गँग, वाळूची गँग, तुम्हाला सांगतो डीपीडीसीची गँग, आणखी यांचे वेगवेगळे फार बरेचसे एजन्सी आहेत, त्याच्या वसुलीच्या गँग, या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबई खालपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार गँगकडून होऊ शकतो हे मी जबाबदारीनं बोलतो। त्यापैकी सहभाग आहे वाल्मिक कराड यांचा, कारण झाल्या आणि बुडाल्याच्या नंतर ज्या वेळेस पोलीस तपास केले, एक डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी त्यांच्या पोलीस अधिकारी त्याच्या घरी 1.5 कोटी रुपये सापडले आणि माझी माहिती आहे की एका मल्टीस्टेट दम देऊन 2 कोटीची का काय गाडी आहे, एक ती दमबाजी करून घेतली आणि या अशा त्याने घेण्यामुळं जी ॲक्शन या पैसे विरोधात व्हायला पाहिजे होती, पैसे बुडवणं लोकांच्या बरोबर राहायच्या ऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिले, बुडवणाऱ्यांच्या आहे। डिफेंडर गाडी घेणं 1.5 कोटी रुपये भाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडले, तर त्यावेळेला वाल्मिक कराड होते। म्हणजे वाल्मिक कराड हा कोणाचा दरोडेखोरांचा आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे आणि किंवा परवा जिथे कुठं मोर्चा असेल त्या मोर्चा 100% ह्यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याची आकडेवारी 2 दिवसामध्ये सादर करतो। नाही आता काल मला वाटतं बबन गीतेचे नाही, बबन गीता मिसेसने काल अर्ज दिलेला आहे। आम्ही SP साहेबांना सांगू की त्याच्यामध्ये 300 यांच्यावरती सुद्धा घेतली पाहिजे आणि बबन गीते या व्यक्तीचा, तो कोणत्या पक्षाचा आहे काय मला, पण या व्यक्तीचा त्या खुनाशी काहीही संबंध नाही। नाव टाकायचं म्हणून त्याचं नाव टाकलंय आणि विधानसभेला कदाचित होतं का काय, विधानसभेचा उमेदवार व्हायच्या आधीच त्याचा अशा पद्धतीने पुढं राजीनाम्याची मागणी केली। अजून मी नाही राजीनामा, तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते सोळंके यांनीच त्यांच्या आका म्हणत होतो, आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो। आका ह्याच्यात सगळ्यात आहे, आका अंदर आएगा, अंदर आने के बाद फिर चौकसी होंगी और चौकसी के बाद जिसका भी नाम आएगा उसका भी आएगा। नहीं आया तो बहुत अच्छा हुआ। नाही हे बघा, खंडणीच्या बाबतीत 7 फुटावर त्यांनी हे आज मी जबाबदारीने सांगतो, CDR ते तपासतील ना पोलीस। आता नामा मागितलेला नाही, अजूनही मागितलेला नाही, तो राजा का घ्यायचा का नाही ते कोणाच्या हातात आहे। हे बंगला कोणता आहे, देवगिरी, चित्रकूट तिकडे आहे उजव्या हाताला, हे देवगिरी जे आहे ते रामटेक आहे, हा माहित नाही, पंचायत होत। अडाणी माणूस आहे मी, अडाणी माणूस आहे, थोडं समजून घेतलं मी। किशोर फड, संगीत दिघोळे, वसंत गीते, त्याच्यानंतर या सगळ्यांच्या मातोश्रीला आणि त्यांच्या मिसेसला, त्यांच्या मुलाबाळांना भेटायला